राजापूरमध्ये कुणबी आरक्षणासाठी एल्गार मेळावा संपन्न झालाय। कुणबी ओबीसी लढा अधिक तीव्र करण्यासाठी मेळावा घेण्यात आला। मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ओबीसीमध्ये समावेश करण्यास ठाम विरोध यावेळी दर्शवण्यात आला। अमरावतीच्या पंचवटी चौकात दुचाकीने अचानक पेट घेतला। नागरिक आग विझवण्यात आली। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। हिंगोलीमध्ये कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झालेत। वसमत परभणी महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, हळद पिकांना फटका बसलाय। हेक्टरी 50,000 रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान झालंय। भूम तालुक्यात चिंचपूर ढगे या गावातील शेतकऱ्यांचं सुमारे 35 ते 40 लाखांचं नुकसान झालंय। शिरूर तालुक्यातील पुणे अहिल्यानगर मार्गावर टँकरचा अपघात झाला। डिझेल घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्यानं लाखो लिटर डिझेल वाया गेलंय। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। मालेगावमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका बसलाय। 19,000 शेतकऱ्यांना फटका बसलाय, तर 13,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। सर्वात जास्त नुकसान हे बाजरी, मका आणि कांदा पिकाचं झालंय। वाशिमच्या कारंजा शहरातील स्कूल व्हॅनचा अपघात झाला। चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। व्हॅनमधून 13 मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं, तर कोणतीही जीवितहानी झाली नाही। बीडच्या पाटोदा तालुक्यात मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली। पुरात अनपटवाडीतील जनावरं वाहून गेली आहेत। दूध उत्पादकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। प्रशासनाच्या मदत प्रक्रियेला विलंब होत असल्याचा शेतकरी आरोप करतायत। एसटी प्रवर्गात इतर समाजाचा समावेश नको या मागणीसाठी वाशिममध्ये पारधी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला। हैदराबाद गॅझेटियरनुसार एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये या मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या पूर्णाड फाट्यावर भीषण अपघात झाला। डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झाला। शारदीय नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली। पहाटे 5 वाजल्यापासून भक्तांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली। मनमाडला आदिवासी समाजाचा मोर्चा निघाला। मराठा समाजाच्या पाठोपाठ आता बंजारा समाज आक्रमक झालाय। त्या मागणीला आदिवासींनी तीव्र विरोध दर्शवलाय। मागणीच्या विरोधात आदिवासी समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला। चिपळूण तालुक्यातील वाघजाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आकर्षक सजावट करण्यात आली। हे स्थान जागृत आणि नवसाला पावणारं मानलं जातं। राज्य सरकारने हे मंदिर क दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलंय। नांदेडच्या हदगावमध्ये आदिवासी समाजानं आरक्षण बचाव मोर्चा काढला। मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाज एकत्र आला। इतर जातींना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी आरक्षण बचाव मोर्चातून आदिवासींनी केली। येवल्यात आदिवासींनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला। हैदराबादचा गॅझेटियरच्या आधारे बंजारा, धनगर, कैकाडी या जातींना एसटी प्रवर्गात घेण्यास विरोध करण्यात आलाय। आदिवासी आरक्षणात घुसखोरी नको अशी मागणी करण्यात आली। नांदेड जिल्ह्यात महिला सरपंचानं सरणावर बसून आमरण उपोषण सुरू केले। इजेगाव येथील महिला सरपंच गावातील समस्यांचं निवारण करण्यासाठी उपोषण करत आहे। 3 वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतरही निवेदनाची दखल न घेतल्यानं त्या आक्रमक झाल्या। वर्ध्यात मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।